बाळाला डायपर घालत असाल, बाळासाठी डायपर वापरत असाल, तर बाळाची किडनी ही लवकर खराब होणार आहे, कारण या डायपरचा बाळाच्या किडनीवरती खूप विपरीत परिणाम होतो. यासोबतच बाळाला डायपर न घालता सुद्धा बाळाच्या डायपर एरियामध्ये रॅश येते. असं का होतं? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, कारण या रिलेटेड मला खूप सारे क्वेश्चन्स खूप साऱ्या मदर्सनी विचारलेले आहेत. त्याचबरोबर एका ताईने तर मला एक व्हिडिओ पाठवलेला आहे ज्यामध्ये डॉक्टर स्वतः सांगत आहेत की बाळाला डायपर घातल्यामुळे बाळाच्या किडनीवरती परिणाम होतो. तर या दोन्ही ज्या गोष्टी आहेत या आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहेत. पहिली गोष्ट डायपर रॅश रिलेटेड. तर हा जो डायपर रॅश वर्ड आहे हा डायपरमुळे येणारी रॅश नसून डायपर एरियामध्ये जी रॅश येते तर त्या रॅशला डायपर रॅश असं म्हटलं जातं. याचा तुम्ही डायपर घालता की नाही याच्याशी काहीही संबंध नाही. जरी तुम्ही बाळाला लंगोट घालत असाल, लूज पॅन्ट घालत असाल, तरी सुद्धा जर तिथे रॅश आली असेल तर त्याला डायपर रॅश असंच म्हटलं जातं. जरी तुम्ही बाळाला लंगोट घालता आहात, पॅन्ट घालता आहात, पण त्या एरियाची प्रॉपर क्लिनिंग करत नाही, प्रॉपर तो स्वच्छ ठेवत नाही, तिथे मोकळी हवा लागू देत नाही, बाळ हा खूप जास्त वेळ ओल्या कपड्यामध्ये किंवा डर्टी कपड्यामध्ये, डर्टी लंगोटमध्ये सुशी केलेली आहे, लवकर क्लीन केलेलं नाही, असं वारंवार होत असेल तर त्या एरियामध्ये म्हणजे जिथे डायपर घालतात त्या एरियामध्ये बाळाला रॅश तयार होते, रॅश डेव्हलप होते आणि त्या रॅशला डायपर रॅश असं म्हटलं जातं. आणि अशी रॅश येऊ नये यासाठी तुम्हाला या सगळ्या टिप्स की ज्या मी डायपर घातल्यानंतर तुम्हाला फॉलो करायला सांगते आहे तर त्या सगळ्या टिप्स तुम्हाला फॉलो करणं हे गरजेचं असतं. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे किडनीवरती परिणाम होतो. आता तो जो एक व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सध्या बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे किंवा बऱ्यापैकी व्हायरल झालेला आहे, पण तो त्या डॉक्टरांनी त्या पॅरेंट्सना घाबरवण्यासाठी केलेला तो व्हिडिओ आहे. आता मी ज्या देशामध्ये राहते आहे इथे बाळ जन्मल्यानंतर पहिल्या 5 सेकंदामध्ये बाळाला डायपर घातलं जातं आणि पुढच्या 5 वर्षापर्यंत बाळ हे डायपर मध्येच असतं, कारण इथलं जे वातावरण आहे, इथली जी लाईफस्टाईल आहे तर त्यावेळी बाळांना एवढ्या प्रमाणामध्ये डायपर हे वापरले जातात. जर असं असतं तर इथे सुद्धा हे जे डायपर्स आहेत हे बॅन केले गेले असते. या देशामध्ये तर एवढे सगळे एकही बाळ तुम्हाला असं सापडणार नाही की जे डायपर घालत नाही किंवा ज्याला डायपर कधीही वापरलं गेलं नाही. आणि मग सगळ्यांच्याच किडन्या फेल झाल्या असत्या ना. किडनीवरती परिणाम कधी होतो? जर बाळाची सुसू बाहेर पडत नसेल, बाळ हा खूप जास्त डिहायड्रेटेड झालेला असेल, ओव्हर हायड्रेटेड झालेला आहे, बाळाच्या किडनीवरती प्रेशर आलेलं आहे, अनुवंशिक काही डिफेक्ट बाळाच्या किडनीमध्ये आहेत किंवा बाळाला काही आणखी वेगवेगळे आजार डेव्हलप झालेले आहेत, तर त्यावेळी इंटरनल गोष्टीमुळे, एक्सटर्नल जे तुम्ही कपडे घालता, जे डायपर घालता, त्यामुळे किडनी फेल होणं शक्य नाही किंवा तसं होतही नाही. त्या डॉक्टरांनी फक्त त्या पॅरेंट्सना घाबरवण्यासाठी किंवा त्यांना त्याचं सिरियसनेस लक्षात येण्यासाठी तो व्हिडिओ केलेला आहे किंवा ते गोष्ट सांगितलेली आहे. तर याचा चुकीचा अर्थ काढू नका किंवा याने घाबरून जाऊ नका. डायपर हे आईसाठी आणि बाळासाठी सुद्धा अगदी व्यवस्थित आहे, सेफ आहे आणि एक चांगला ऑप्शन आहे. अद्वैतला अगदी 1.5 वर्षापर्यंत आणि या बाळाला सुद्धा अगदी 24/7 मी डायपर वापरते आहे आणि आतापर्यंत कधीही त्याला रॅश सुद्धा झालेली नाही. रॅश होऊ नये असं वाटत असेल तर आपण या अगोदर सांगितलेल्या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला रेग्युलरली फॉलो करणं गरजेचं आहे.